आमदार दिलीप मामा लांडे आपल्या सोबत आहेत। नुकतीच त्यांना जबाबदारी मिळालेली आहे पक्षाकडून आणि पश्चिम उपनगरामध्ये विशेष करून ही जबाबदारी देण्यात आली आहे। 15 ते 20 आमदार निवडून आणण्याची तुमच्यावर जबाबदारी आहे। त्यासोबतच मुरजी पटेलांवर आहे, प्रकाश सुर्वेंवर आहे। ही जबाबदारी पेलण्यास सगळे नेते सक्षम? नगरसेवक निवडून आणण्याची जिम्मेदारी आहे। मुंबई महानगरपालिका येऊ घातलेली निवडणूक, या निवडणुकीच्या माध्यमातून पक्षवाढीचा असेल, पक्षाच्या माध्यमातून मुंबई महानगरपालिकेवरती महायुतीचा भगवा ध्वज फडकवायचा असेल, या दृष्टिकोनातून ज्या लोकांना मुंबई महानगरपालिकेचा अनुभव गेले, मी 25 वर्ष मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक असल्यामुळे त्या पद्धतीने पक्षाच्या वतीने जास्तीत जास्त नगरसेवक कसे निवडून येतील त्या पद्धतीने कामाला सुरुवात झालेली आहे। शिवसेना किती जागांवरती विशेष करून मुंबईमध्ये दावा करेल असं तुम्हाला वाटतं? हा प्रश्न आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचा आहे। मी कार्यकर्ता आहे। कार्यकर्त्याचं काम आहे फक्त मेहनत करणं, लोकांना विश्वासात घेऊन, लोकांचा आशीर्वाद घेऊन। आपल्या नेत्याचं स्वप्न आहे की मुंबई महानगरपालिकेवरती भगवा ध्वज फडकला पाहिजे। तो भगवा ध्वज फडकवण्यासाठी राहोरात्र मेहनत करून, लोकांचा विश्वास घेऊन, लोकांचा आशीर्वाद घेऊन पुन्हा एकदा महायुतीचा भगवा ध्वज, हिंदुत्वाचा भगवा ध्वज आणि मुंबईच्या विकासाचा भगवा ध्वज हा मुंबई महानगरपालिकेवर फडकवायचा। तुम्ही हिंदुत्वाचा आणि त्यासोबतच विकासाचा भगवा ध्वज फडकवणार असं म्हणताय, पण मंगलप्रभात लोढा म्हणतात की भाजपचा महापौर मुंबईमध्ये होईल, त्यामुळे शिवसेनेची नेमकी भूमिका काय असेल? मी आपल्याला सांगितलं की महायुतीचा महापौर असेल, विकासाचा भगवा झेंडा असेल, सनातन धर्माचा भगवा ध्वज असेल आणि आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचा जो संकल्प आहे त्या संकल्पाचा भगवा ध्वज असेल। नक्कीच उद्धव ठाकरे म्हणतायत की जर विरोधी पक्ष नेतेपद दिलं जात नसेल तर मग उपमुख्यमंत्रीपद हे सुद्धा रद्द करायला हवं। ते आदरणीय मुख्यमंत्र्यांचं काम आहे, ते आदरणीय विधानसभा अध्यक्षांचं काम आहे। मी एक कार्यकर्ता, आपला कार्यकर्ता म्हणून येत असतो। नक्की धन्यवाद आमची बातचीत केल्याबद्दल। कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।